डॉक्टर म्हणाले की जखम अजून ओली आहे ना, म्हणून ही छोटी पट्टी लावायला लागेल. पण काही दिवसातच तू एकदम फिट होशील. मुक्ता, मी ऑफिसला चाललीये. अगं घाबरू नकोस, मम्मा आहे ना घरी. आणि हे बघ, डॅडींनी पण सगळ्यांना स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिले. पण तू बाहेर जाऊ नकोस. हं? तू काय करतेस? मला जरा नीट. कॅमेरा घेऊन कुठे चाललीस तू आता? तू जरा गप्प राहशील. मला काही कळत नाही तुझं काय चाललंय ते. माझ्या जरा प्रश्नांची नीट उत्तर दे. मला काहीही विचारू नको. बरं मला सांग, रश्मी कुठे आहे? रश्मी ऑफिस मध्येच असेल. गुड. मग तू एक काम कर, तू बाहेर लक्ष ठेव. ओके? रश्मी किंवा डॅड आलेच तर मला लगेच इन्फॉर्म कर. फाईन? अगं तुझं काय चाललंय नक्की? मला जरा नीट सांगतेस का? मी तुला सगळं नंतर सांगेन. तुमचे डॅडी तसे काही बोलले नाहीत मला. मग मी काय खोटं बोलते? डॅडींना तुझ्याबद्दल सेन्सिटिव्ह वाटत असेल म्हणून तर त्यांनी मला इतक्या कळकळीने पाठवलंय. कसं काय येणं केलं? जाब विचारायला आलोय मी तुम्हाला. का अन्याय केला त्या मुक्तावर? कोण मुक्ता? तिच्याशी तुमच्या मुलांनी, देवेंद्रनी लग्न केलंय. तिच्याशी संसार करायचं नाटक केलं त्यांनी आणि तिचं मूल आता पळवून आणलंय त्यांनी. राजे, अहो काका, तुम्ही काय बोलताय? मला काय बी कळत नाहीये. मला तुझ्याकडून अशाच काही उत्तराची अपेक्षा होती, म्हणून तू जो हा प्रश्न मला विचारलास ना, त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. पांढरपेशी माणसं तुम्ही, स्वतःला जनतेचे वाली बनवता आणि लाजा नाही वाटत असं कृत्य करताना. एक मिनिट काका, कोण मुक्ता? कोणाला फसविलं मी? तू जिच्याशी लग्न केलंस ना, ती मुक्ता. अनाथ आश्रमातली मुक्ता. तुला काय वाटलं तिच्या बाजूनी जाब विचारणारं कोणीही नसेल म्हणून तिचं आयुष्य बर्बाद केलंस तू? तिला फसवून तिचं बाळ पळवलंस आणि आता जीवावर उठलाय तिच्या. कुठल्या बाळाबद्दल बोलताय तुम्ही? तुझं बाळ. काका, काय म्हणत होता तुम्ही? माझ्या पोराला पळवलं? हे बघा, माझं पोरग इथे हाय. मुक्ता तर म्हणत होती की. काय म्हणत होती? मुक्ता म्हणत होती की तुझ्याशी बोलून झाल्यावरती ती बाहेर गेली आणि तिला ओसरीवर ते बाळ दिसलं आणि. अच्छा, आता उलगडा झाला. त्या मुक्ताबद्दल बोलताय वय? एक मिनिट, कोण आहे तिकडं? जा, ताबडतोब शिरप्याला बोलवून आण. त्यांनी गावलं माझं पोर. सापडल सापडल. आमच्या या काकासनी माहितीये ती बाई कुठे येते. असंद काय प्रकार देवेंद्र? आबा, तुम्हाला सांगितलं होतं आम्ही. त्या शिरप्याच्या बाळाला ती बाई उचलून घेऊन गेली ते आपल्या वाड्यावरनं. होय, आम्हासनी वाटलं शिरप्याच्या घरी हे समजा घडलं असेल. नाही मालक, वरांड्यातच काम करत होती. तिथेच माझं बाळ खेळत होत. ती बाई आली आणि काही हुमजायच्यातच घेऊन गेली माझ्या बाळाला. पोर गेल्यापासून माझी पाहिली जेवली बी नाही साहेब. साहेब, ती पाहिले येडी आहे. पोर नाही मिळालं तर माझ्या शेवंताचा जीव जाईल साहेब. मला माझं पाळ मिळवून द्या साहेब, मला माझं पाळ मिळवून द्या. आता बोला की.